मनपा चुनाव के मद्देनजर जिले के पालक मंत्री तथा वित्त और नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने देगोतुकुम प्रभाग 1 में भाजपा उम्मीदवारों के लिए प्रचार सभा ली। इस वक्त मुनगंटीवार ने उपस्थित लोगों को संबोधित किया। प्रभाग 1 से भाजपा के सभी उम्मीदवारों को मतदार चुन के देंगे, ये विश्वास भी इस वक्त मुनगंटीवार ने व्यक्त किया। राज्य में भाजपा के नेतृत्व में सरकार स्थापन होने के बाद 2.5 साल में चंद्रपुर शहर का विकास तेजी से हुआ है। शहर के विकास के लिए हम कार्यरत हैं। शहर का संपूर्ण विकास करना ये भाजपा का ध्येय है। देश में, राज्य में भाजपा की सत्ता है। महानगर पालिका में भी भाजपा को सत्ता सौंप दे। शहर का विकास हम तेजी से करेंगे, ऐसा आह्वान भी मुनगंटीवार ने इस वक्त किया। इस वक्त भाजपा उम्मीदवार माया उइके, अनिल फुलझेले, शीला चौहान, सुभाष कासनगुट्टुवार, वंदना जांभूळकर, अंकुश सावसाकडे, चंद्रकला सोयाम, प्रलय सरकार, जयश्री जुमड़े, कविता जाधव, डॉक्टर मनोज कुपरने, डॉक्टर अमल पोद्दार, इनके साथ भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, राजू गोलीवार, प्रकाश धारणे आदि उपस्थित थे। दर्शनासाठी आलो आहे। मला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 1 चे सर्व मतदार या चारही उमेदवारांच्या कमल चिन्हाची बटन दाबून क्रमांक 1 वर यांना निवडून देतील व काँग्रेस राष्ट्रवादीची डिपॉझिट जप्त करत महानगरपालिकेच्या तिजोरीत काही आर्थिक मदत करतील, हा विश्वास माझ्या मनात आहे। खरं तर महाराष्ट्रात आज भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देत मतदारांनी काँग्रेसला झटका दिला, फटका दिला। 10 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात आणि 10च्या 10 भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या पारड्यात आल्या। काँग्रेस राष्ट्रवादीला अतिशय सूक्ष्म मायक्रोस्कोपनी महानगरपालिकेत शोधण्याचा प्रयत्न केला, तरी एकाही महानगरपालिकेत ना त्यांचा महापौर झाला ना उपमहापौर झाला। महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या। जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेने 15 जिल्हा परिषद जिंकल्या आणि भाजप शिवसेनेच्या यशाला नजर लागू नये म्हणून 2-4 ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा निवडून आले। जेव्हा मी या जिल्ह्याचा विचार करतो, त्या जिल्ह्यातील ग्रामीण जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत 56 पैकी 36 जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडून आला। जेव्हा या जिल्ह्यातील नगर पंचायती आणि नगरपालिकेचा मी विचार करतो, तेव्हा मागच्या 6 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत मूळ नगर परिषदमध्ये 17 पैकी 16 जागा भारतीय जनता पार्टीच्या जिंकून आल्या। एक चुकून काँग्रेसवाला नजर लागू नये म्हणून जिंकून आला, तोही आता मागे लागला। भाऊ, मला तुमच्या पक्षात घेऊन घ्या, एकटा मी काय करेन, ना सूचक आहे ना अनुमोदक आहे। महाराष्ट्रामध्ये भाजप